क्या कहना चाहेंगे क्या कहेंगे, क्या हुआ? अभी अभी ये जो कैप्टन खरात है जिसमें एक साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। उसके बाद अगर पुलिस ने अगर इन्होंने उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मिरगाव मध्ये होतो। आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहेत। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून आता आमची मागणी अशी होती, आता तृप्तीताई देसाई पुनर्वनिता आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून या असे नीच नराधम, कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणाला शिक्षा होत नाही आणि मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याच्या कानपडात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार नाही। आता आम्ही फक्त त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर आम्ही त्याच्या कानाखाली जाणार होतो। नाही, अनेक मंत्री तिथे आले। आता दीपक केसरकर साहेब म्हटले की ते माझे गुरु होते। ऐका, अहो जर शिक्षण मंत्री जर त्या याचा बंधू बाबाचा जर गुरु असेल तर आपल्या शाळेचं काय होईल, आपल्या शिक्षणाचं काय होईल? भयान परिस्थिती एकदम पाचशे महिलांवर त्याने लैंगिक शोषण केलंय। व्हिडिओ आलेले ते फक्त कमी आहे। आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहेत, जे जे पुढारी आहेत, त्या सगळ्यांना आरोपी केले पाहिजे याच्यामध्ये। परत असा आरोपी असा बुवा बाबा मोठा झाला नाही पाहिजे। त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते। तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही, ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल। एवढा नीच माणूस आहे। शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले, जनतेचा जो आवाज आम्ही त्याच्या कानाखाली देणार। या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्र में अभी जो खरात जो भोंदू जो नीच आदमी है उसका जो प्रकरण बाहर आया है वो 1 साल पहले आया था। तब अगर किसी ने कोई तो एक IPS है, एक IAS या कोई भी मंत्री, कोई मिनिस्टर, कोई भी जो भी कर सकता है, उसने अगर इंक्वायरी सही तरीके से की होती और जिसने आवाज उठाया उसका आवाज दबाया नहीं होता तो उसके ऊपर प्रेशर किसने डाला? कौन मिनिस्टर इनको बचा रहे थे? इसको ये इतना हवा में क्यों घूम रहा है? मैं वो गाँव में गया, मिरगांव में, मैं दिन भर वो गाँव में हर घर में गया तो गाँव वाले बोलते हैं वो छुट के आएगा, उसको कुछ होगा नहीं। बड़े बड़े लोग इधर आते हैं, उसके जूते सहित पैर भरते और वो भगवान समझता है खुद को। वो जो मंदिर बना है ईशानेश्वर का, उसमें वो चप्पल पहन के पिंड के पास जाता है और वो मंदिर के पास भी उसने अत्याचार किए। ऐसे और कुछ सारी महिलाएं हैं वो बाहर नहीं आ सकती है, उनका परिवार टूटेगा, उनका समाज में बदनामी होगी, इसलिए आते नहीं है। ये जो 58 वीडियो बता रहे ये तो वीडियो है, लेकिन ये वीडियो बिना वीडियो के 400-500 औरतों के ऊपर उसने लैंगिक शोषण किया है। अगर ऐसे नीच नराधम अगर पैदा होते रहेंगे, उनको शिक्षा नहीं होगी। मैं यहाँ इससे
आप लोगों के जरिए मैं मुख्यमंत्री साहब को एक बात बताना। किस लिए आए थे इधर आज? हाँ, हम आज आए थे अगर वो उसको जनता का आवाज बताने, क्योंकि जनता के अंदर उसके बारे में जो क्रोध है, अगर उसको अगर कोई शिक्षा नहीं मिलती है, हर गुनहगार क्यों गुनाह कर रहा है? कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस, इनके ऊपर भी मेरा भरोसा है, लेकिन जो कायदा है वो जो पड़वाट जो होती है वो उसको राज्यों के राजकीय होते हैं तो उनके हाथ बांधे जाते हैं ना। कौन से मंत्री का सौभाग्य आपको लगता है? नहीं, जो भी मंत्री उनके साथ आते हैं, उधर बैठते हैं, उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मकोका लगना चाहिए, उनका भी कार्रवाई होना चाहिए। ठीक है, ठीक है, थैंक यू।